सत्रागाची 147 जागा काढल्यात त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं अभिनंदन। आणि फक्त ही भरती प्रक्रिया 2-1 महिने लांबवली तर SC-BC चे पोर आहेत आणि वयवाढ करणारे जवळपास 3-1 लाख लेकर आहेत, यांना चान्स भेटावा। सरकारनं एवढे उपकार लेकरावर करावेत। येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही त्याच्या मागे लागणार, तुम्ही निवडणुकीला उभे राहा, आम्ही तुम्हालाच मतदान करणार, तुम्हीच आमदार व्हा। आम्ही तुमचे प्रचार सभेला येणार, प्रत्येक ठिकाणी येणार। का आतापर्यंत 4-5 भरत्या तुम्ही घेतल्यात, फक्त विनंती एवढी आहे ह्या लेकराचा विचार करा। काही ठिकाणी टेंट टाकून भरतीत पवायलेत म्हणा, शासनाकडे एवढा पैसा पुन्हा कुठून आला? पण टेंट टाकला तर आमच्या पोरांना लाच कुठं पाहायचा, त्यानं जेवायचं कुठं, झुणका भाकर केंद्र कुठं यायचं त्या चालू, असे अनेक प्रश्न म्हणून लेकरांचा थोडा शासनाने विचार करावा, एवढीच आमची मागणी। सगळीकडे हा विषय चर्चेत सांगितलेला आहे की भरती आहे ना, साधा सोपा विषय 22ची आणि 23ची भरती आहे आणि वय पकडले 24चं। हे का पकडले वय, कुठल्या निकषाच्या आधारे पकडले, कुठल्या GR-च्या आधारे पकडले, त्यांच्या एका निर्णयामुळे हजारो उमेदवार भरती प्रक्रियेपासून बाहेर गेलेले आहेत। ऍक्च्युली भरती साधा सिंपल आहे। 22ची भरती असल्यानंतर विद्यार्थी मागणी की 22च वय पकडलं पाहिजे। वय तुम्ही 24चं कुठल्या निकषाच्या आधारे पकडले, कुठल्या GR-च्या आधारे पकडले, तेवढा GR आम्हाला द्या, म्हणजे आमचं समजून घेऊ की बाबा या GR-च्या आधारे काही GR नाही, काय नाही, आणि का पकडले हेच माहित नाही अजून कोणाला। भरती 22ची वय 24चं, त्याच्यामुळे हजारो उमेदवार बाहेर पडले। साधा सिंपल एवढा प्रश्न आहे। बाकीचं पावसाळ्यात भरते, बाकीचं तर बरेच विषय आहेत, पण सध्या हा विषय ऐरणीवर मेन आहे। अगर सरकारने संधी दिली नाही विद्यार्थ्यांना परत, तर पुढची तुमची रणनीती काय असणार? बघू, त्या संदर्भात आम्ही आता चर्चा करणार आहे सगळे, त्यावेळेस सांगू। माझं नाव वाजिद शेख, मी नांदेड इथून आलेला आहे सर। मी आमची मागणी अशी आहे की हे जी भरती आहे 22-23ची, शासनाने एक डेट दिली होती की 31 डिसेंबर 2023, त्या डेटमध्ये भरती न काढल्यामुळं 2 महिने भरती पुढे लोटली गेलेली आहे। की फडणवीस साहेबांनी आम्हाला एक आश्वासन दिलं होतं की तुमचे 2 महिने जरी पुढे गेले तर महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचा एकही मुलांचं नुकसान होऊ देणार नाही। तरी आता मुलांचे हॉल तिकीट येत आहेत सर, आज आमचा शेवटचा दिवस आहे, तरी आमची एकच साहेबांना विनंती आहे की आम्हाला एक संधी देऊन आमच्यासाठी साईड ओपन करावी सर। माझं नाव भगवान जळबा वाघमारे आहे आणि मी नांदेड जिल्ह्यातून इथं आलोय। एक आम्हाला जी अपेक्षा आहे, या राज्याचे एक बुद्धिमान गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, ज्यांच्याकडे अख्खा हा महाराष्ट्र एक चांगल्या दृष्टिकोनातून पाहतोय आणि ते राजकारणाचे एक चाणक्य म्हणून समजले जातात। आणि मला एक सरांना एकच प्रश्न विचारायचा आहे की सर, तुम्ही महाराष्ट्रामध्ये एवढ्या लेकरांचं चांगलं करता, सर्व शेतकऱ्यांचं चांगलं करता, सर्वांना तुम्ही सुविधा देता, एक महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तुम्ही अन्याय का करता? हा मला पहिल्यांदा फडणवीस साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे की ही जी भरती आहे सर, ही 2021 आणि 22ची भरती आहे आणि सरांनी आम्हाला 22-23ची भरती आहे आणि सरांनी आम्हाला एक GR दिला होता की बाबा 31 डिसेंबर 2023 पर्यंत या भरतीमध्ये जे कोणते मुलं आहेत ते सर्व मुलं एलिजिबल आहेत फॉर्म भरायला। मग ही भरती सर फक्त वयवाढीच्याच मुद्द्यावर भरती निघाली आहे। आम्ही तमाम महाराष्ट्रातील मुलं 288 आमदार आणि 48 खासदार ह्या सर्वांना आम्ही निवेदन दिलं आणि आम्ही वारंवार पाठपुरावा केलो। त्याच्यानंतर आम्ही सर मुंबईला आझाद मैदानावर सुद्धा आम्ही मोर्चे काढलेत, नागपूरला मोर्चा काढला, नांदेडला मोर्चा काढला, औरंगाबादला मोर्चा काढला। हा ही आमची शेवटची वेळ आहे। आता उद्यापासून आमचे मुलांचे फिजिकल चालवत आहेत, पण सरांनी आम्हाला शब्द दिला होता हिवाळी अधिवेशनामध्ये की मी तमाम महाराष्ट्रातील एकाही मुलावर अन्याय होऊ देणार नाही। जरी त्यांचे 2 महिने भरती लेट निघाली, ही भरती अपेक्षित होती 31 डिसेंबर 2023च्या पूर्वी, पण ही भरती लेट निघाली 2 महिने। जरी 2 महिने भरती लेट निघाली तरी मी ह्या एजबार झालेल्या मुलांना मी एक वेळची संधी देईल असं सरांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि त्या सरांच्याच आश्वासनावर आम्ही आज दिवस रात्र प्रयत्न करतो। आम्ही तालुक्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून आम्ही जिल्ह्यावर राहतो सर, आमची तिथं राहायची व्यवस्था नाही। आमचे आई वडील दुसऱ्यांच्या शेतामध्ये मोलमजुरी करून आम्हाला पैसे देतात। मग आम्ही आईला आणि वडिलांना आम्ही काय सांगायचं? घरी गेल्यावर काय आम्ही काय सांगू? आता आम्ही आईला सांगून आलो की आई मी भरतीला चाललो, माझ्या आईला अजून कळत नाही मी एजबार झालो, एजबारच नाव कळत नाही, कारण माझी आई शिकली सवरलेली नाही। आता इथून गेल्याच्या नंतर आम्ही आई वडिलांना काय सांगावं? एकतर आमचे वय निघून गेलेले आहेत, एक लग्न करायला गेल्याच्या नंतर आम्हाला तिथून प्रश्न
एक प्रश्न येतोय की तुम्ही काय करता. नुसतं आम्ही जेवण करून 1600 मीटर मारतो आणि ग्राउंड करतो, पोलीस भरती करतो म्हणल्यावर आम्हाला कोणी घरी सुद्धा थांबू देत नाही सर, आणि आम्हाला कोणी मुलगी सुद्धा देत नाही. मग इथून गेल्याच्या नंतर आम्ही काय करायचं. फक्त आमच्या समोर एकच प्रश्न उभा राहिला आहे की आम्ही आत्महत्या हा शब्द आमच्या समोर आहे आणि आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. गेल्याच 2-4 दिवसामध्ये कोल्हापूरचा आमचा बांधव असाच नैराश्यामध्ये येऊन त्यांनी आत्महत्या केली. आणि दुसरी गोष्ट विनंती माझी फडणवीस साहेबांना, सर हे जे मुलं तुमच्या आश्वासनावर ही भरतीला प्रॅक्टिस केलेली आहेत, हे नैराश्यामध्ये येऊन 2 ते 2.5 लाख मुलं ही गुन्हेगारीकडे वळणार आहेत. आणि हे मुलं गुन्हेगारीकडे वळल्याच्या नंतर हे मुलं गुन्हेगार करतील आणि हे सर्वस्व फक्त आणि तुमच्यावरच राहील. म्हणून माझ्या सरांना विनंती आहे, हात जोडून मी विनंती करतो सर, आम्ही सर्व हे कोणत्या पक्षाचे नाही, आम्ही कोणत्या राजकारणाचे नाही, आम्ही फक्त सर्वसामान्यांचे लेकर आहोत, शेतकऱ्यांचे लेकर आहोत आणि आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहतो. म्हणून मला सरांना एक हात जोडून विनंती करायची की आम्हाला ही साईट ओपन करून देऊन जे आमचे SBCचे बांधव आहेत त्यांच्या सुद्धा कास्टमुळे त्यांचे फॉर्म त्यांचे राहिलेले आहेत पुढे न्यावी, हीच माझी एक विनंती आहे. अगर सरकारने तुम्हाला संधी दिली नाही तर तुमच्या पुढच्या रणनीती काय असणार, तुमच्या पुढची राजकारणाची? जर सरकारनं आम्हाला संधी दिली नाही तर वय वाढ देणं हे तुमच्या हातामध्ये राहील आणि विधानसभेचं येणारं मतदान आहे ते फडणवीस साहेब फक्त आमच्यामध्ये राहील. वय वाढ देणं तुमच्या हातामध्ये राहील आणि विधानसभेची जी येणारी जी आपली विधानसभा आहे तो निवडणूक आहे फक्त आमचे हे 2-2.5 लाखच नाहीत तर या तमाम महाराष्ट्रामध्ये सर 18 लाख मुलं पोलीस भरतीची तयारी करतात आणि त्या 18 लाख मध्ये त्यांची आई वडील आणि त्यांची बहीण म्हणजे 18-72 लाख आमची मेजॉरिटी आहे. तुम्हाला जर 72 लाख लोकांचे जर तुम्हाला आशीर्वाद पाहिजे असेल आणि जर तुमची मेजॉरिटी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमचं काम करा, आम्ही तुमचं काम करू. येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही तुमचं काम करू आणि तुम्ही आता उद्याच आम्हाला वय वाढ देऊन ही संधी देऊन आणि ही साईट चालू करून आम्हाला फॉर्म भरायला तुम्ही संधी द्या आणि भरती आम्हाला समोर द्या. तुम्ही आमचं काम करा, आमच्या रोजीरोटीचं द्या. आम्ही इथून आश्वासन पाळा, आश्वासन पाळा, आश्वासन पाळा, आश्वासन पाळा. वय वाढ, वय वाढ, एक संधी, आमचा हक्क, आमचा हक्क, हक्क मिळाल्याशिवाय आम्ही उठणार नाही, उठणार नाही, हक्क मिळाल्याशिवाय इथून आम्ही उठणार नाही, उठणार नाही, उठणार नाही. आम्ही सातारावरून आलोय. माझं नाव अप्पा दादा शिंदे. 2022 आणि 23ची भरती आहे आणि आमचं वय 2022-23ला आमचं वय बसतंय आणि यांनी सरकारनं 24ला काढले, वयगणना 24ची केली. त्यामुळे आम्हाला एक वय वाढ संधी भेटावी हीच विनंती आहे. आणि पावसाळ्यात ग्राउंड घेऊ नये, पावसाळ्यात ग्राउंड घेऊ नये आणि गोरगरिबाची पडायची सर्व आणि प्रत्येक जण आपल्या हातासाठी आले आणि सर्वजण वय वाढसाठीच आहे. SBC आहे परत त्याला एकाच पोराचा फॉर्म 2-2 ठिकाणी एका दिवशी ग्राउंड आले ते पुढे जावे आणि परत ते आम्हाला आज साईट सुरू करावी एवढीच विनंती करते सरकारला. एवढंच विनंती करतो आणि सर्व शेतकऱ्यांचे कामगारांचे मुलांचे आणि सर्व शासनाचा निर्णय एका रात्रीत होत असतं. कार्यकर्त्यानुसार शासन चालत असेल तर सर्वसामान्य गरीब जनतेकडे कोण बघणार. अरे आम्ही तुम्हाला प्रतिनिधी म्हणून तुम्हाला एखाद्या संसदेमध्ये पाठवलं असतं तिथल्या आमच्या मागवायसाठी मला वेळ येते आमच्या हक्कासाठी वय वाढवा संधी वाढवा म्हणून तुमच्यापाशी येत असेल तर तुम्ही अजून कुठे झोपता, तुम्ही मिटिंग घेता दुसरीकडे. अहो इथं पोरं रस्त्यावर आले तरी काही करता करा ना तुम्ही. फक्त एवढेच सरकारला विनंती आहे संधी भेटावी. 3 वेळा वय वाढ झाले, 28 30 झाले, 30 32 झालं. दुसऱ्या राज्यामध्ये वय वाढ 5 वर्ष 3 वर्ष 2 आणि महाराष्ट्रामध्ये काय नाही. एका रात्रीत तुम्ही शपथ घेता तर एका निर्णय. आता काल कुठे लक्ष द्या, एका संधी भेटावी हीच विनंती करतो सरकारला. थांबतो.